नमस्कार, माझ्या किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एक अशी रेसिपी बनवणार आहोत जी खूपच स्वादिष्ट आहे आणि तयार करायला अगदी सोपी आहे। सर्वप्रथम मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत। नंतर त्याला अर्धा तास भिजत ठेवले आहेत। ह्यामधले अर्धे तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत। त्याचबरोबर बदाम, सुके खजूर ची एक पेस्ट करून घेणार आहोत। त्यानंतर आता दूध उकळायला ठेवूया। दूध उकळताना लक्षात ठेवा त्याला थोडा वेळ द्या, नाहीतर तो तुमच्यावर चिडतो। आणि मी दूध नाही, मी उकळलेले पाणी आहे असे म्हणण्याची शक्यता येऊन देऊ नका। त्यामुळे दुधाला छान उकळी येऊ द्या। दुधाला छान उकळी आली की त्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत आणि केलेली पेस्ट ही ह्या स्टेजला आपण टाकूया त्याच्यामध्ये। आता खीर थोडी गडद झाली आहे, म्हणजे तिचा मूड चांगला आहे। वेलची टाकणार आहोत आपण। तुम्ही इथे वेलचीची पूडही वापरू शकता। खीरला सजवण्यासाठी काजू, बदाम आणि किशमिश वापरा। हे केवळ चव वाढवत नाही तर खीरेला एक सुंदर देखावा देखील देतात। खीर उकळताना गॅस मंद ठेवावा, त्यामुळे दूध उकळताना जळणार नाही आणि खीर चांगली गडद होईल। इकडे आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये साखर टाकणार आहोत। साखर छान मेल्ट होऊन द्यायची आहे। कॅरेमल तयार करून घ्यायचं आहे साखरेचं, आणि ही आपण नंतर कॅरेमल झाल्याच्या नंतर खीरवर सोडणार आहोत। खिरेवर सोडूयात। मिक्स करून घेऊया छान। बघू शकता तुम्ही खिरेला मस्त असा सुरेख रंग आलेला आहे। तुमची स्वादिष्ट डिश तयार झाली आहे। तुम्ही याला एकदा करून पहा आणि मला सांगा तुम्हाला कशी लागली। आशा आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या किचनमध्ये आनंद आणि स्वाद आणण्यासाठी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। पुढच्या वेळेस भेटूयात नवीन रेसिपीसह। मी खीरमध्ये पिस्ता, नारळ किंवा चॉकलेट देखील घालू शकता। खीर गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे सर्व केली जाऊ शकते। धन्यवाद।